अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती नगर परिषदेत पाणी टंचाईवरून रणकंदन, आजपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू। नगर परिषद भद्रावतीची पाणी पुरवठा यंत्रणा नव्याने विकसित होत असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे प्रभावित झाल्याने संपूर्ण शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे चित्र दिसून येत आहे। नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी सत्तेवर विराजमान होताच वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वर्धा नदीवर इंटेक वेलचे खोदकाम सुरू करण्यात आले। त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची मालिका सुरू झाली। शहरातील सर्वच वॉर्डात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने तीव्र आंदोलनाच्या गर्भीत इशाऱ्यापासून ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसून येत होते। वर्धा नदीवरील पत्रातील इंटेक वेलचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आल्याने आज दिनांक मे 23 पासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होत आहे, असे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी व पाणीपुरवठा सभापती वृषाली पांढरे यांनी सांगितले आहे। अपडेट इंडियाने आढावा घेतला असता शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा कुचकामी होत असल्याचे खापर सत्ताधारी पक्षावर फोडण्याचा सपाटा सुरू झाल्याने समाज माध्यमातून अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। या पृष्ठभूमीवर नगराध्यक्ष व पाणीपुरवठा नियोजन सभापती यांनी पुढील दिलासादायक प्रतिक्रिया व्यक्त करीत पाणीपुरवठा सुरू होत असल्याबाबत खात्रीलायक कळविले आहे। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। नमस्कार भद्रावतीकरांनो, आज मी इथे वर्धा नदी पात्रात आहे। आपल्याला माहित आहे की भद्रावती नगरपालिकेनं भद्रावतीकरांना आवाहन केलं होतं की 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहील। त्या अनुषंगाने आज इथे काम सुरू आहे आणि आज सुद्धा तिसरा दिवस झाला असताना आम्ही भद्रावतीकरांना पाणी पुरवठा देऊ शकलो नाही। याचं कारण हेच की आपण पाहत असाल का हे जे इथे जे नदीवर जे पाणी उचलण्याची टँक बनली आहे, तर इथे जवळपास नदी पात्राच्या जमीन लेवलपासून 50 फूट आतमध्ये जाऊन हे काम करावं लागत आहे। आणि हे काम करत असताना अतिशय धोकादायक काम आहे। इथले मजूर माझ्यासोबत आहे। दोनदा इथं माती स्लायडिंग झाली आणि त्या माती स्लायडिंगमुळे इथं होणाऱ्या कामामध्ये अडथळा येत आहे। आणि आज जर आपण हे काम केलं नाही तर भविष्यात आपण भद्रावतीकरांना पाणी देऊ शकणार नाही। आज भद्रावतीकरांना जो त्रास होत आहे त्याबद्दल मी नगराध्यक्ष म्हणून समस्त भद्रावतीकरांना माफी मागतो, परंतु हे कुठून जाणून बुजून केलेलं काम नाही, परंतु इथं काम करणारे मजूर रात्रंदिवस काम करत आहे। माती स्लायडिंग जीव धोक्यात घालून काम होत आहे। मी सुद्धा त्या ठिकाणी उभा आहे। आपल्याला माहित आहे की बाजूला जुने पाईपलाईन आहे इथे आणि नवीन जास्त पाणी यावं म्हणून आपण नवीन पाईपलाईन त्या टँकमध्ये टाकली, परंतु हे काम करत असताना आपल्याला माहित आहे हे किती धोकादायक परिस्थितीमध्ये आहे। आणि मजुरांचा जीव सुद्धा, मानव जीव सुद्धा हा अतिशय आवश्यक आहे। मजूर जरी असले त्यांना सुद्धा परिवार आहे आणि आज राजकीय पुढारी या पाण्याचं राजकारण करत आहे, परंतु मी समस्त भद्रावतीकरांना विनंती करतो की आज तिसरा दिवस जरी लागला असेल, उद्यापासून आम्ही रेग्युलर पाणी पुरवठा देणार आहोत। आज जो त्रास होत आहे त्याबद्दल मी रवींद्र देसाई एक कामगार म्हणून भद्रावती नगर परिषदच्या पाणी पुरवठ्याचं काम करत आहोत। तर इथे लोकांना वाटते की सहज गोष्टी आहे बा सर्व काही, आणि नगराध्यक्षांना बोलतात, नगर सेवकांना बोलतात लोक, नगराध्यक्षांना बोलतात, नगरसेवकांना बोलतात की पाणी पुरवठा बंद आहे, पण जे रिअल कंडिशन आहे ते कोणी बघत नाही। आज आम्ही बाहेरगावून येऊन इथे आपला जीव धोक्यात घालून काम करून राहिलो। यामध्ये नगराध्यक्षांचं कुठलंही म्हणजे हे नाही आहे, हलगर्जीपणा नाही आहे, तरी पण लोक त्यांना दोष देतात। पण प्रत्यक्षात जर तुम्ही इथे येऊन पाहिलं तेव्हा तुम्हाला सर्व परिस्थिती कळेल। आज आम्हाला सुद्धा कुटुंब आहे, तरी पण आम्ही कुणाला तरी पाणी भेटावं बा या उद्देशाने इथे रात्रंदिवस काम करत आहोत। सतत 3 दिवस झाले आम्ही घरी गेलो नाही आणि यांनी 2 दिवसाचा पाणी पुरवठा बंद ठेवला होता, पण आज आम्हाला तिसरा दिवस लागला कारण माती खूप कोलॅप्स होत होती। तरी पण आम्ही आज रात्रंदिवस जीव धोक्यात घालून हे काम पूर्ण करत आहोत आणि उद्याला तुमचा सतत पाणी पुरवठा चालू होणार आहे, सुरळीत होणार आहे। गेल्या 2 दिवसापासून जो आपल्याला त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी क्षमस्व। यानंतर नियोजित वेळेवर सर्वांना पाणी पुरवठा होणार आहे।